नमस्कार. पत्रकार हेमंत सुशला श्रीराम जोशी. अनिल थत्तेंसारख्या थापा मला मारायच्या नसतात. म्हणजे अगदी काल परवाच्या व्हिडिओमध्ये थत्ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे मी जगभर फिरत असतो. थत्ते यांनी आपला पासपोर्ट आणावा आणि लोकांना दाखवावं की ते जगात कुठे कुठे फिरले आहेत. कधीतरी कुठेतरी अमेरिकेत गेले असतील, 4-2 देशांमध्ये गेले असतील. त्याला जगभर फिरणं म्हणत नाहीत थत्ते. अर्थात थत्त्यांचं प्रत्येक वाक्य मी खोडू शकतो एवढं ते तद्दन धादांत खोटं बोलतात. पण मला मात्र येथे नेमकं सत्य सांगायचं आहे. वास्तविक काही राजकीय गुपितं मी कधीही फोडत नाही, सांगत नाही. कारण त्या पद्धतीनं जर राजकीय गुपितं फोडली तर जे माहिती देणारे असतात किंवा जे आपल्यावर विश्वास ठेवून असतात ते तुम्हाला पुन्हा माहिती देत नाहीत किंवा तुम्हाला ते विश्वासात घेत नाही. तुमचं अनिल थत्ते होतं. पण काही गुपितं मनात किती काळ ठेवायची आणि त्यातूनच आज मला काही गुपितं तुमच्यासमोर यासाठी उघड करायची आहेत की योगायोगानं देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे. गडचिरोलीच्या जंगलामध्ये एक वाघ समोरच्या माणसावर रोखून बघत असतो. त्याला खूप भूक लागलेली असते. माणूस समोर हतबल झालेला असतो. त्याला कळतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. वाघ कुठल्याही क्षणी आपला फडशा पाडणार आहे. पण वाघ काही क्षण काही काळ त्या माणसाकडे बघतो आणि निघून जातो. दुरून दुसरा वाघ बघत असतो. हा वाघ तिथून निघून गेल्यानंतर जेव्हा त्या दुसऱ्या वाघाला भेटतो तेव्हा तो विचारतो की तू भुकेला असताना देखील त्या माणसावर झडप का घातली नाहीस. त्यावर हा वाघ त्या वाघाला सांगतो की झडप घालण्या एवढी ताकद माझ्या अंगात उरलेली नाही. मी गेल्या कित्येक दिवसांचा भुकेला आहे आणि त्यामुळे मी शरीरानं खंगलो आहे. माझ्यातली ताकद निघून गेली आहे. माणसावर हल्ला करण्याची ताकद माझ्यात उरलेली नाही. नितीन गडकरी यांच्याविषयी विचार करत असताना मला हा किस्सा आठवला की गडकरींना अनेकदा मोदींवर हल्ला करायचा असतो. ते पंतप्रधान पद मिळवण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू असते. सुरुवातीला त्यांचे 2014मध्ये निकराची लढाई होती. खूप प्रयत्न त्यांनी केले पण ते जमलं नाही. आणि का जमलं नाही त्याचा मी साक्षीदार आहे. ते गुपित मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण गडकरींची अवस्था नेमकी त्या खंगलेल्या भुकेल्या वाघासारखी. त्यांची तीव्र इच्छा आहे की मोदींचा फडशा पाडायचा आणि त्या जागेवर जाऊन बसायचं. पण कम्पेअर टू मोदी गडकरींची अवस्था भुकेल्या वाघासारखी आहे. त्यामुळे प्रयत्न करून देखील त्यांच्या हातून मोदींची शिकार होत नाही आणि ते अस्वस्थ असतात, आजारी पडतात. मित्रांनो, 2014 दरम्यान तुम्हाला आठवत असेल की गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि अर्थातच त्यानंतर ते पंतप्रधान होणार होते. पण ते झाले नाहीत कारण त्यांच्या तृप्ती या संस्थेचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यात आले. त्यांच्याकडे आयकर खात्याच्या धाडी पडल्या आणि त्यातून ते बदनाम झाले. पंतप्रधानपद दूर पण अध्यक्षपद देखील गेलं. आणि त्यानंतर जे गडकरी मोदींचा घास घेण्यासाठी आसुसलेले होते त्याच मोदींनी त्यांना त्या साऱ्या केसेसमधून बाहेरही काढलं. वरून मोठ्या मनानं आपल्या मंत्रिमंडळामध्ये आजतागायत मानाचं स्थान दिलं, महत्त्वाचं पद दिलं. ज्यामुळे गडकरी यांच्या 5 उंगल्या घीमध्ये असतात. ते त्यांचं आवडतं रस्त्यांचं खातं, बांधकाम खातं त्यांच्याकडे
मोठं मन ठेवून याच मोदींनी त्यांना दिलं, ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, मी जे सांगणार आहे त्याचे साक्षीदार आपल्या राज्यातला खूप मोठा माणूस आहे आणि त्यांचं नाव आहे जयराज साळगावकर, कालनिर्णयचे सर्वेसर्वा. जयराज साळगावकरांच्या सोबतीनं साक्षीनं मला विचारण्यात आलं की गडकरींची प्रकरणं तुमच्याकडे आहेत, ती आम्हाला देता का? मी त्या प्रकरणांचे सारे क्ल्यू दिले. त्या क्ल्यूचा गैरफायदा पुढे एक फार मोठ्या दलालानं घेतला. कारण गडकरी हे पायउतार होण्यासाठी या दलालाची आपल्याला मोठी मदत झाली असा गैरसमज गडकरींच्या विरोधकांनी करून घेतला आणि तो दलाल त्यानंतर खूप श्रीमंत झाला. कोट्यावधी रुपये त्यानं कमवून तो मोकळा झाला. आता काहीसं महत्त्व त्याचं कमी करण्यात आलेलं आहे. त्यावर मला फारसं बोलायचं नाही, कारण त्याची दलाली किंवा त्यावर भाष्य करून आता उपयोग नाही. पण त्या प्रसंगाचा फायदा त्याकाळी दोघा दलालांनी घेतल्या. त्यापैकी एक दलाल पुढे तुरुंगात देखील गेलेला आहे. मित्रांनो, वास्तविक जो क्ल्यू मी दिला त्या क्ल्यूचा फायदा मला करून घेता आला असता. त्या दोघाही दलालांप्रमाणे मला प्रचंड पैसा मिळवता आला असता. पण मला गडकरींची, जे गडकरी म्हणतात ते तसं वैचारिक लढाई होती. मला त्यातून पैसा मिळवायचा नव्हता. गडकरी 1995 दरम्यान जेव्हापासून मंत्री झाले आपल्या या राज्यामध्ये, तेव्हापासून ते मला अंडर एस्टिमेट करायचे. म्हणून मी परवा एका मंत्र्याशी बोलताना तेच सांगितलं की कोणीही मला अंडर एस्टिमेट करू नका. आणि एक लक्षात घ्या की मी 45 वर्षाचा अनुभव सांगतो की फडणवीसांसारखा मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला नाही. आणि त्याला जर पक्षातून किंवा पक्षाबाहेर किंवा मीडियातून कोणीही विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासाठी ते मांजरीचं पिल्लू आहे आणि मी मांजर आहे. त्याला जो कोणी त्रास देईल, विनाकारण त्याच्या पाठीमागे येऊन त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल, त्या प्रत्येकाला या राज्यातलं माहिती आहे की त्या प्रत्येकाची कुंडली, मग तो भारतीय जनता पक्षाचा असेल, विरोधातला असेल, मीडियातला असेल, त्या साऱ्यांच्या चड्ड्या कोणत्या आहेत त्या मला माहिती आहे. आणि मी जर काय एखाद्याच्या पाठीमागे लागलो तर काय होतं हे देखील त्या साऱ्यांना माहिती आहे. अर्थात मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांपेक्षा जास्त कौतुक मला फडणवीसांचं यासाठी वाटतं की फडणवीसांना अधिक सर्कस त्या मोदींपेक्षा करावी लागली. कारण याच फडणवीसांना तिघांच्या बाबतीमध्ये मनं आणि मतं सांभाळायची होती. त्यापैकी एक दिल्लीत होते मोदी आणि शहा, दुसरे थेट संघाचे पदाधिकारी आणि तिसरे गडकरी. मोहन भागवतांसहित संघाचे सारेच पदाधिकारी आणि नितीन गडकरी ठाण मांडून बसले नागपुरात. आणि त्याचवेळी त्यांचा पक्का समज, किंबहुना तो खोटा किंवा चुकीचा नव्हता, तो असा की देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे मानसपुत्र आहेत. अर्थात मोदींनी देखील आपल्या या मानसपुत्राला कधीही अंतर दिलं नाही आणि फडणवीसांनी देखील ते नातं कधीच लपवलं नाही. पण तरीही या तिघांची सर्कस ज्या कुशलतेनं या फडणवीसांनी सांभाळली त्यावर करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी संघाला आणि गडकरींना सांगून ठेवलं की नक्कीच माझी मतं ही मोदींशी शहांशी मिळती जुळती आहेत, पण तुमचा अपमान करणं, तुम्हाला कमी लेखणं, तुमच्याकडे दुर्लक्ष करणं
हे माझ्या रक्तात नाही, स्वभावात नाही. मी आधी स्वयंसेवक आहे, त्यानंतर मी सत्तेत रमणारा नेता आहे. त्यामुळे सुरुवातीला संघ आणि गडकरी, ज्यांना विशेषतः जेव्हा देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा संघाचे पदाधिकारी आणि थेट नितीन गडकरी अतिशय अस्वस्थ होते, रागावलेले होते, चिडून होते. त्यांना या फडणवीसांना मुख्यमंत्री करणं रुचलेलं नव्हतं, आवडलेलं नव्हतं. त्या साऱ्यांच्या मनामध्ये खडसेंना प्राधान्य होतं, कारण एकनाथ खडसे हे गडकरींचे अधिक जवळचे होते, लाडके होते, विश्वासातले होते. पण ते जमलं नाही आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र फडणवीसांच्या परीक्षेचा खरा काळ सुरू झाला. फडणवीस कामाला लागले आणि आशय सांगतो मित्रांनो, त्यानंतर ज्या संघाला फडणवीस फारसे रुचले नव्हते, त्यांचं मुख्यमंत्रीपद फारसं आवडलेलं नव्हतं, त्याच फडणवीसांसाठी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उभ्या राज्याला, विशेषतः विधानसभा आणि लोकसभेच्या वेळेला, विधानसभेच्या वेळेला अधिक साऱ्या स्वयंसेवकांना आदेश दिलेत की प्रत्येक बूथवर तुम्ही जाऊन प्रचार प्रसार करा आणि महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, अमुक एखादा उमेदवार शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे की भारतीय जनता पक्षाचा आहे, अपक्ष आहे, त्या साऱ्यांचं समर्थन जर फडणवीसांना असेल, भारतीय जनता पक्षाला असेल, तर कुठेही दुर्लक्ष होता कामा नये. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की 2024च्या विधानसभेला आपल्या या राज्यामध्ये फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला जे घवघवीत यश मिळालं, त्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची फारशी ताकद नव्हती. ते गाफील होते, ते सुस्तावलेले होते. त्यांच्यातले जे नेते होते ते सारे पैशांसाठी आसुसलेले होते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक स्वयंसेवक, गावागावातला, खेड्यापाड्यातला, तांड्यांवरचा, ते सारेच्या सारे घरचा डबा नेऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी झटत होते आणि ते यश या संघाच्या स्वयंसेवकांनी फडणवीसांच्या पदरात टाकलं. मित्रांनो, हा विषय इथेच संपत नाही. उद्या आणखी काही गुपितं तुमच्यासमोर मी फोडणार आहे, ओपन करणार आहे. गडकरी, फडणवीस आणि नरेंद्र मोदी या तिघांमध्ये नेमकं काय घडत आहे, काय घडणार आहे, पुढे काय परिस्थिती निर्माण होणार, ते सारं मी तुम्हाला सविस्तर पुढल्या व्हिडिओत सांगणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.